कसं आहे, म्हातारी गेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये. त्यामुळे पुण्यात कोणत्या अधिकाऱ्याने एका वॉचमनला राग आला, पार्किंग नाही मिळालं म्हणून 2 लावून दिल्या, त्याची आई बहीण काढली, शिव्या दिल्या, याबद्दल दुःख नाही आहे. पण हे सगळं झाल्यानंतर संबंधित माणसावरती पुण्याच्या पोलिसांनी का नाही कारवाई केली, याबद्दल मात्र दुःख माझ्या मनात अजूनही आहे. आणि मूळ कारण काय, की जर व्हिडिओचे प्रूफ्स आहेत तुमच्याकडे, तुम्हाला दिसतंय भानुप्रताप बर्गेचं भांडण झालंय, ते त्याला मारतायत, तो बिचारा त्यांच्यानंतर जाऊन पाया पडतोय, हे सगळं झाल्यानंतर सुद्धा पोलिसांनी आता दोघांच्या एनसी लिहून घेतल्यात, इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण कारवाई अधिकृत ह्या सगळ्यामध्ये होणं, भानुप्रताप बर्गेंना बोलवून त्यांना समज देणं, यातल्या नक्की काय गोष्टी घडल्यात, या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालं नाही. मग मी म्हटलं की बाबा एक आणखी व्हिडिओ रेकॉर्ड करावा. आणि काल मी उल्लेख काय केला होता, काल उल्लेख असा केला होता की साहेब आता सेवेत नाही आहेत, ते सेवानिवृत्त आहेत, ठीक आहे, पण जी आलिशान आयुष्य होती सगळं त्यांना त्या सरकारी सेवेमुळे मिळालं आहे, त्या सगळ्या संदर्भात जरा नक्की काय झालं आहे ह्या सगळ्याची माहिती काढू. आणि मग मला भेटले अल्लाट. नमस्कार, मुंबई तकमध्ये स्वागत. एवढी फाईल आणली, नक्की साहेबाची किती प्रॉपर्टी? एकदम 1000 कोटी पर्यंत जाईल जर चांगली जर चौकशी केली एसीबीने. हो, तर मी तर 100 कोटी रुपये सरकारी व्हॅल्यू म्हटलं, आणि एसीबीला तक्रार करताना 500 कोटी म्हटलं. आता सध्या 24 सालीची तक्रार केलेली. बरं, अल्लाटांचं तुम्हाला माहिती येतो, त्यांनी अँटी करप्शन ब्युरोकडे म्हणजे आपले जे लाचलुचपत विभाग आहे त्यांच्याकडे 2016 पासून काही या सगळ्या संदर्भातल्या तक्रारी दिल्या होत्या. त्यांचं प्रॉपर्टी व्हॅल्युएशन झालं पाहिजे, ही संपत्ती भानुप्रताप बर्गे यांच्याकडे जी आहे त्यांनी खरंच कुठून आणली, या सध्या त्या डिटेल झाल्या पाहिजेत. तर नक्की खरंच काय आहे काय नाही हे समजून घ्यायला म्हणून मी त्यांना म्हटलं तुमच्याकडे पुरावे काय ते सोबत घेऊन या, ही ती फाईल 2016 पासून सुरुवात करू. हो सर, माझं नाव सुधीर रामचंद्र आल्हाट. मी पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर मतदारसंघाचा अध्यक्ष होतो, माझे अध्यक्ष. त्यापासून काम करतोय. आणि नरेंद्र मोदींच्या ना खाऊंगा ना खाणे दूंगा या वाक्याला मी डोक्यात धरून पुण्यातले जेवढे भ्रष्टाचारी आहेत, पोलीस अधिकारी, सरकारी कर्मचारी, पुढारी, म्हणजे नुसतं पोलीस अधिकारी नाही परंतु पुढारी, खूप लोकांनी भ्रष्टाचार केला, स्कूलमधला भ्रष्टाचार आहे, ह्यासाठी मी मागे लागलो. तर मला लक्षात आलं की ह्या भानुप्रताप बर्गेंनी प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी कमवली. भाजपची लोक भ्रष्टाचार थांबला पाहिजे हे बोलतात, हे चांगलं आहे बरं का. हो, पण भाजपची लोक जरी भ्रष्टाचार थांबले म्हणून सांगतात, परंतु मला ते साथ देत नाही अशी माझी खंत आहे. बरं, ठीक आहे. हो, ती खंत सोडा. बर्गेंकडे येऊ. हो, बर्गेंचा विषय असा आहे की 16 साली मी जेव्हा त्याच्या मालमत्ता काढल्या होत्या, त्या टायमाला त्याच्या मालमत्तांची सगळी व्हॅल्युएशन केलं, त्याला पगार मिळाला 2000, मी जेव्हा तक्रार केली 17 पर्यंत, त्याला 81 ते 17 पगार मिळाला 84 लाख रुपये. बरं. आणि त्यांनी कमवलं किती, तेव्हा 100 कोटी मी म्हटलं होतं. त्याच्या तक्रारीची 10 वर्षापूर्वी त्याची चौकशी झाली. त्याची चौकशी ॲडिशनल एसपी बोरस्ते म्हणून होते, दिलीप बोरस्ते यांनी त्याची चौकशी केली आणि त्यांनी एक अहवाल सादर केला. बरं. त्या अहवालामध्ये असं सांगितलं की हा जो आहे भानुप्रताप बर्गेची प्रॉपर्टी खूप कोट्यवधी रुपयाची आहे, परंतु त्याच्याकडे असंपदा फक्त 25,59,351 रुपयाची आहे. बरं. तो 2.8 म्हणजे जर 10% पुढे गेला, म्हणजे त्याची 4.5 कोटीची प्रॉपर्टी असती, अजून सापडली असती, तर तो त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असता. परंतु गुन्हा न दाखल करण्यासाठी त्यांनी एसीबीच्या वरिष्ठ लोकांना हाताला धरून त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःच्या ॲप्टिट्यूडवर गुप्त चौकशी बंद केली. ओपन इन्क्वायरी करायला लागली. ओपन इन्क्वायरी तर लागली नाही ना, कारण त्यांनी ॲप्टिट्यूड दिलं की गुप्त चौकशी बंद करा माझी, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे बंद झाली. त्याची ऍसेट आहे की भानुप्रताप शंकरराव बर्गे सहाय्यक पोलीस आयुक्त दहशतवाद विरोधी पथक त्यावेळी ते होते ATS ला, आणि यांची गोपनीय चौकशी केली असून महासंचालक अँटी करप्शन यांच्या आदेशान्वये त्यांचा जबाब नोंदवला वगैरे असं लिहिलं याच्यामध्ये. ठीक आहे, ही अमाऊंट पण दिसली मला. मग ती ओपन इन्क्वायरी लावलीच नाही. ओपन इन्क्वायरी लावली नाही, त्यांनी चौकशी बंद केली. ते 2.8 जास्त आहे म्हणून दिली. त्यानंतर मी वेळोवेळी पत्रव्यवहार केला की दिलीप बोरस्ते आणि भानुप्रताप बर्गे यांच्यावर कारवाई करा, परंतु एसीबीने लक्ष दिलं नाही, तेव्हाचे महासंचालक लक्ष दिलं, कोणी दिलं नाही. मग नंतर मी 24 साली परत म्हटलं की याचं बघावं. तर मला एक 24 साली माझ्याकडे त्याच्या 254 प्रॉपर्टी आल्या. 254 मालमत्ता माझ्या हातात. 24 साली 254 प्रॉपर्टीचं एक मला एकाने आणून दिलं. तर त्या प्रॉपर्टी मी ज्या काढलेल्या आहेत, त्या प्रॉपर्ट्या काढल्यानंतर मी भानुप्रताप बर्गेची नवीन तक्रार दिली. त्या तक्रारीमध्ये मी सांगितलं की भानुप्रताप बर्गे याच्या सगळ्या प्रॉपर्ट्या, हा स्नेह बिल्डरचा मालक जो आहे महेंद्र जगन्नाथ येवले, याच्यावर त्याची पार्टनरशिप आहे. म्हणजे आपण म्हणतो ना स्लिपिंग पार्टनर, तसा हा भानुप्रताप बर्गे हा त्या महेंद्र येवले बरोबर पार्टनर आहे.
त्याचे मी सांगितलं होतं की भानुप्रताप बर्गेच्या मुलीला लग्नामध्ये 16-15 साठी गाडी दिली, जागवार गाडी. तर ते म्हणले नाही, त्यांनी त्यांच्या लाचलुचपतच्या उत्तरामध्ये लिहिलं की जागवार गाडी आम्ही मुलीला दिली नाही. माझ्या मित्र ह्या येवलेनी फक्त तिला सोडायला आणली. पण आजची परिस्थिती गाडी त्या मुलीच्या नावावर केली, नंतर मुलींनी मुलीच्या नावावर केली. आताची कोणाच्या नावावर आहे? ते गाडीचा नंबर होते का आहे तुमच्याकडे? आताची गाडीचा नंबर 2800 ही त्यांची नंबरची सिरीज आहे माझ्या माहिती, बरोबर ना? हो, करेक्ट. सगळ्या गाड्यांचे नंबर त्यांच्या 2800 असतात. आता यावेळी ती जी ऑडी की जी आम्हाला ती पार्क करायची आणि तुम्ही का नाही पार्क करू दिली, हेच तिचा नंबर तुम्ही काढला, तो MH12 RR 2800 असा नंबर त्याचा, साधारण 30 सिरीज हो. आहे. पण ती पण गाडी दुसऱ्या नावावर आहे ना सर? हा, काय नाव आहे? ती पण गाडी आहे ना, त्याच्या नावावर नाहीच आहे. ती गाडी जी आहे पंकज कल्याण नावाच्या माणसाच्या नावावर गाडी आहे. PUNK हो. KAALAY. हो. ओके, ठीक आहे. ती गाडी आणि ही जी MH12 PLOG होती ही गाडी, मी जी ते लग्नात जागवार, ती गाडी तेव्हा 1.5 कोटीला होती. म्हणजे ह्या गाड्यांचं त्यांनी व्हॅल्युएशनच घेतलं नाही त्या बोरस्तींनी. बरोबर. त्यामुळे घेतलं घेतलं नाही. मग मी 24 साली परत नवी तक्रार केली. बरं. मग आत्ताचे जे सर देशपांडे साहेब SP त्यांनी चौकशीला दिलं. एक तेव्हा शीतल दानवे मॅडम म्हणून ऍडिशनल SP होत्या, त्यांनी चौकशी केली आणि गुप्त चौकशीवरनं उघड चौकशीसाठी 24 सालीच पत्र पाठवलंय महासंचालकांना. 24 ते आज 26 2 वर्ष आले, आजपर्यंत त्यांची उघड चौकशीला परवानगी मिळत नाही. तर ह्याचं गोड बंगालच कळत नाही. बरं, ह्याच्या प्रॉपर्टी तुम्ही बघितलं ना सर, 16 साली त्यांनी जो अहवाल दिलेला आहे, लाचलुचपतचा जो अहवाल दिलाय, त्या लाचलुचपतच्या अहवालामध्ये शंकरराव बर्गे म्हणजे भानुप्रताप बर्गेंचे वडील शंकरराव बर्गे जे होते ते पोलीस सेवेत होते. ते पोलीस सेवेत होते. काय पोस्ट होती त्यांचे? हवालदार पोलीस म्हणून होते. आपण मग हवालदार त्यांच्या नावावरती एवढ्या प्रॉपर्टी कशा काय? बघा ना, त्यांच्या नावावर तो कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टी आहेत. FC रोड पासून सगळीकडे प्रॉपर्टी दिसते. आता FC रोडला तो मिलियन प्लाझा जो आहे, त्याचा जर तुम्ही अभ्यास जर केला किंवा लाचलुचपत जर कसून चौकशी केली असती, तर त्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम आहे की मिलियन प्लाझा मध्ये त्यांच्या वडिलांनी जे दुकानं आणि हॉटेल मिळाले ते फुकट मिळालं का? तर त्यांच्या वडिलांचा ताबा होता असं त्यांनी सांगितलं 2007 ला. बरं. परंतु मी 2002 येवले बरोबर म्हणजे जगन्नाथ येवले हा सगळे जे प्रॉपर्टी त्यांनी घेतलेले आहेत, हा सगळ्या जगन्नाथ येवलेच्या प्रॉपर्टी 90% आहेत. त्याच्यामध्ये लिहिलंय सर की ह्या जागेवर माझ्या वडिलांचा दुधाचा धंदा होता. बरं. दुधाचा धंदा होता. मग मी काय केलं, आता इथून त्या एका प्रॉपर्टीतूनच भाडं 1,30,00,000 दिसतं. पण तुम्ही सांगा ना कसं दुधाच्या धंद्यातून आता इथं दुधाचा धंदा आहे. मग त्या दुधाच्या धंद्यासाठी त्यांना एवढ्या प्रॉपर्टी मिळाल्या, 4 दुकानं मिळाली. इथं 4 दुकानं? हो, 4 दुकानं मिळाली. आणखी ही वृंदावन वगैरे भरपूर आहे सर. मालाड मुंबई म्हणजे कमीत कमी मालाडला बी सर असंच केले त्यांनी. मालाडला पण त्यांनी सांगितलं की माझ्या वडिलांचा ताबा होता, 14 नंबरला त्याचं हे आहे. इथं सर, इथं बघितलं ना तुम्ही, इथं मालाडला पण त्यांची प्रॉपर्टी, ती बी वडिलांचा ताबा होता. इथं लिहिलं बघा. किती सदनिका मिळाली त्यांना? इथं सदनिका त्यांना 4 मिळाल्या. इथं ओके, इथं 4 मिळाल्या. त्यांच्या कमीत कमी आहे ना 100च्या आसपास अंदाजे सगळ्या ह्याच्यामध्ये सदनिका असू शकतात. 100% असू शकतात. कारण फ्लॅट आणि दुकानं त्यांनी भाड्याने दिलेली. पण सर ह्याचा मिलियन प्लाझाचा पहिला विषय घेऊ. मिलियन प्लाझा मध्ये त्यांना जी दुकानं मिळालेली आहेत ही सगळी त्या येवलेनी फुकट दिली. का दिली? तर त्यांचा ताबा होता म्हणून. मग मी येवलेचं आणि जे पूर्वी पाटील शिरोळे यांच्याबरोबर जे अग्रीमेंट झालं 2002चं, त्या 2002च्या अग्रीमेंट मध्ये सर हे 2002च्या अग्रीमेंट मध्ये कुठेही लिहिलं नाही की तिथे भाडेकरी होते आमच्या जागेवर. क्लिअर टायटल जागा त्याला दिली आणि त्यांनी याला फुकट देऊन टाकली. साहेब प्रतिष्ठित माणूस आहे, मित्र परिवार चांगला आहे साहेब, 100% आहे. त्यामुळे पुढे दुसरा विषय सर आता दुसरा विषय असा आहे, किती प्रॉपर्टी काढल्यात तुम्ही? खूप प्रॉपर्टी सर. तुम्ही 254 प्रॉपर्टी धरा. हे काय आता माहिती अधिकारातच काढलेली प्रत दिसती? हो, माहिती अधिकारात काढली सर. सर 254 प्रॉपर्टी नुसतं धरा ना. पत्नी रेखा बर्गे यांच्या पण दिसत आहेत. हो, तुम्ही सर बघा ना, त्यांच्या पत्नीच्या नावावर किती आहे, सगळ्यांच्या नावावर वाचल्या ना तुम्ही. शंकरराव बर्गेंच्या नावावरून ट्रान्सफर झाली. कार्तिक, अरे महाराष्ट्रात प्रॉपर्टी आहेत, फक्त पुण्यात नाही. नाही खूप ठिकाणी त्यांच्या मालमत्ता असल्यामुळे हे कमीत कमी बरं का सर, म्हणजे मी 100 कोटीच्या जरी सरकारी व्हॅल्यू धरली, शेतजमिनी दिसत आहेत. हो, हे झिरो असे काय अमाऊंट? ही झिरो अमाऊंटचे असं आहे की यांच्या वडिलांनी जे कमवलेले पैसे आहेत यांनी सगळी झिरो लावले. म्हणजे त्यांनी काय केलं, ज्या मालमत्ता होत्या त्यांचे वडील तर खूप वयस्कर होते. बरं, यांनी काय केलं, आपले पैसे आलेले सगळे वडिलांच्या नावाने लावले. मग वडिलांकडे कुठे पैसे आले हे एसीबीनी चौकशी केली नाही. आता इथे एका ठिकाणी तर 13,36,00,000 अमाऊंट दिसते. यांच्या कुटुंबियांचा खर्च
भयानक आहे सर. 13 कोटी तर खर्च आहे साहेबांचा. हो, हो. ठीक आहे, मोठे माणूस आहेत साहेब त्यामुळे. खूप खूप. आणि सांगतो ना, म्हणजे भ्रष्टाचाराची परिसीमा आहे सर. भ्रष्टाचाराची परिसीमा आहे. आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, हा विभाग चांगला आहे, काम करतो, पण त्यांना कोणतर दबाव आहे की त्यांना कोणतं राजकीय दबाव आहे. यांचा राजकीय दबाव. तुम्ही राजकारणात पण म्हणजे आपण त्या अर्थाने सक्रिय आहेत असं हो, म्हणू. हो. पण मग कानाखाली वगैरे लावली का आतापर्यंत कोणाला तुम्ही? नाही, मी कशाला लावेल कानाखाली सर? नाही ना. मी नाही. आपण सरळ मार्गी जाणार ना सर. आपल्याकडे काय बरं, ह्याचा जो माज आहे तो आमच्याकडे माज करायचा विषयच नाही आला. पोलीस ऑफिसर म्हणजे काही बी केलं पाहिजे असं नाही ना. उलट आम्ही आता बघा, तुम्ही सांगितलं जसं ह्याचं बर्गेची मी तक्रार दिली, तशी मी अमिताभ गुप्तांची पण दिली. हे पण लक्षात घ्या, 21 साली अमिताभ गुप्तांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. गुरुस्थानीच सगळ्यांना. हो, त्यांचे 350 कोटी रुपये त्यांची प्रॉपर्टी काढली आणि दिली. त्याची बी ओपन चौकशी अजून होत नाही. पुण्यात फार सुरस कथा आहेत बरं का का नाही होत? अधिकाऱ्यांच्या. आणि का कथा आहेत मी तुम्हाला सांगतो. ह्या फक्त कथांपुरत्या मर्यादित नाहीत. लोक जे आरटीआय डॉक्युमेंट टाकतात किंवा आणखी कुठेतरी, आता हे बापरे अख्खी फाईलच ह्या पूर्ण आहे. म्हणजे एका व्हिडिओत तर माझी होणारच नाही पूर्ण वाचून. यात त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टी झाल्यात आणि या सगळ्या आरटीआय मध्ये तुम्ही बघा की माहिती अधिकारात पद प्राप्ती झाल्या त्या सगळ्या. आणि माहिती अधिकारात कुठे, त्या अँटी करप्शन ब्युरोला जेव्हा यांनी तक्रारी दाखल केल्या ना, तेव्हा त्यामध्ये अँटी करप्शन ब्युरोने सुरुवातीला एक तर गोपनीय चौकशीची ती ओपन चौकशी करायला पाहिजे होती. ओपन चौकशी केली की त्याच्यामध्ये बाकी ज्यांच्याकडे कोणाकडे डॉक्युमेंट्स असतील तर ते डॉक्युमेंट्स ते कन्सिडर केले जाऊ शकतात. एसीबीने ते केलेलं नाही. 2024ला किती प्रॉपर्टी आहेत? 254 प्रॉपर्ट्यांचा त्यांनी डिटेल काढल्या. त्या 254 प्रॉपर्ट्यांची त्या सगळ्या संदर्भात म्हणजे चौकशी झाली पाहिजे. हे एसीबीकडे आता गेलेत. त्याचं काय स्टेटस आहे? त्याचं स्टेटस त्यांनी म्हणलं की आपण ओपन चौकशीला आम्ही वरती पत्रव्यवहार केला. मी आता परत मग परवा सरदेशमुख साहेबांना भेटलो, तर ते म्हटले की थोडी क्युरी आली, वरनं क्युरी आली, ती क्युरी करून पाठव. पण ती 2 वर्ष लागतात. क्युरी काढायला जर 2-2 वर्ष लागली तर हे अधिकारी असे मारतील ना सगळ्यांना. जर यांच्यावर वेळेत गुन्हे दाखल झाले तर काय होईल? यांच्या वेळेत झाला की मी त्या एसीबीच्या पण अधिकाऱ्यांना, सरदेसाई ना त्यांना, सरदेसाई साहेबांना. आणि पण बरं का सर, आपण ह्या सगळ्या प्रॉपर्ट्या मी तुम्हाला दाखवायला तयार आहे. बघा, पाषाण रोडला आता म्हणजे बाणेर रोडला त्यांनी एक मोठी बिल्डिंग बांधली बर्गेनी. त्या बिल्डिंगचा तर किस्सा सांगितलं की लोक डोक्याला हात लावतील. त्या बिल्डिंगची जी जागा घेतली वाणीकडनं एका बिल्डर, ती जागा आहे 10,000 स्क्वेअर फूट अंदाजे. बरं. आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांच्या मिसेसचे म्हणजे रेखा बर्गेंचे वडिलांकडनं मिळाले 3 का 4 फ्लॅट हे त्याला दिले. कोणाला? वाणीला दिले. आणि त्याच्या बदल्यात ही जागा आदला बदल दस्त केला. बरं. प्रभात रोडची 4 फ्लॅटची किंमत आणि बाणेर रोडची एवढी मोठ्या ह्याची किंमत खूप डिफरंट आहे. म्हणजे ते कसं आलं की त्यामुळे काय देणं घेणं दिसतं नाही, शून्य आला. असं नाही व्हायला पाहिजे. जोक सपाट. पण काय झालंय म्हणजे इतकी संपत्ती लोकांकडे आहे का? तर असते, मला माहिती आहे. इंटरेस्टिंगली ती अधिकाऱ्यांकडे आहे का? तर ती पण असते. याबद्दल पण आता आम्ही दोघे कन्व्हिन्स आहोत. मुद्दा हा आहे, हे सगळं कसं आलं, कुठून आलं, आणि या सगळ्यावरती इन्कम टॅक्सपासून ते ईडीपर्यंत आणि तिथपासून ते महाराष्ट्राच्या अँटी करप्शन ब्युरोपर्यंत, की एखादा सरकारी आस्थापनेमध्ये एखादा अधिकारी ज्यावेळी काम करतो तेव्हा त्याचा पगार, त्याला मिळणारे भत्ते आणि तिथपासून ते त्या अधिकाऱ्याने जमवलेली माया, या सगळ्याचे हिशोब जोपर्यंत होत नाहीत ना, एक क्वेरी काढायला जर 2 वर्ष लागले असतील तर आता काय म्हणजे तोपर्यंत तर 2 साईड होतील. 2 साईड होतील, पूर्ण होतील. काय नाही, त्यांना बाणेरची साईड पूर्ण बाणेरची झाली सर, पूर्ण झाली. तिथं 100 कोटी कमवले अंदाजे. बापरे. ठीक आहे. माझा काय आरोप असा नाहीये, पण मला प्रश्न विचारला आवडतात आणि ते मी विचारले पाहिजेत आणि माझं काम ते, म्हणून मी सहज यांना भेटलो. म्हटलं काय काय डिटेल्स आहेत, म्हटलं एकदा ते आपण पडताळून तरी बघू. मला काय कोणत्या आरोपांमध्ये जायचं नाही, पण माझं म्हणणं काय की हे कसं झालं, काय झालं आणि कुणाच्या मर्जीने झालं, या प्रश्नांची उत्तरं मात्र नक्की मिळाली पाहिजेत. आणि ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला मी असं म्हटलं होतं की म्हातारी गेल्याचं दुःख नाही, काळ सोकावता कामा नये. बघत राहा, मुंबई तक बघत राहा. आणखी काय असेल तर तुमच्यापर्यंत तेही घेऊन येतो. पुणे मेट्रोमध्ये आज एवढंच.